नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, दुसरी कसोटी आपण समांतरभुज चौकोनाची दुसरी कसोटी आपण प्रमेय रूपाने पाहणार आहोत। प्रमेयाचं विधान आपण पहिल्यांदा पाहूयात। प्रमेयाचं विधान या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा। चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या जर एकरूप असतील तर तो समांतरभुज असतो। आता यावरून आपल्याला त्यांनी खाली रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि ते भरायच्यात। मग यासाठी आपल्याला पहिल्यांदा या प्रमेयाचे दोन भाग करावे लागतील। त्यासाठी जो विभाजन करणारा शब्द आहे तर हा शब्द आहे। तरच्या आधीचा भाग आहे तो पक्षामध्ये येतो, तरच्या नंतरचा भाग जो असतो तो साध्यामध्ये येतो। याप्रमाणे आपण ते करणार आहोत। तर या ठिकाणी आपण जर पाहू शकतो तर हा जो चौकोन आहे तो आपल्याला एक काढून घ्यावा लागेल। मग या ठिकाणी त्यांनी HGFE हा चौकोन काढून घेतलेला आहे। तर हा EFGH हा चौकोन काढून घेतल्यानंतर या चौकोनावरून आणि तरच्या आधीचा जे वाक्य आहे याच्यावरून आपल्याला पक्ष लिहायचा आहे। तर चौकोन EFGH कोन E हा कोन एकरूप कोन G म्हणजे सम्मुख कोन एकरूप आहेत या चौकोनाचे। तर आणि दुसरा भाग आता E आणि G सांगितलेत म्हणल्यावर एकच जोडी उरली, ही जोडी उरली फक्त। आणि मग त्या एक उरलेल्या जोडीचं आपण तिथं त्या ठिकाणी नाव लिहू शकतो, म्हणजेच H आणि या ठिकाणी आपण लिहू शकतो F या पद्धतीने। आता साध्य EFGH हा कसला चौकोन आहे? मग हा समांतरभुज चौकोन आहे, म्हणून आपण या ठिकाणी समांतरभुज चौकोन लिहून ठेवलं। यानंतर आपण आता सिद्धता करूयात। सिद्धता करण्यासाठी आपल्याला जे दिलेले आहे त्याच्यामध्ये फक्त भरायचेत माहिती। तर आता हे E आणि G एकरूप आहेत, त्यांना आपण X म्हणूयात। H आणि F एकरूप आहेत, त्याला Y म्हणूयात। आता आपण चौकोनांच्या कोनांची मापांची बेरीज आपल्याला माहिती आहे। चौकोनांच्या कोनांची मापाची बेरीज किती येते? तर 360 येते। म्हणजेच हे जे सगळे चौकोन आहेत, चौकोनाच्या कोन आहेत, त्यांची बेरीज केली तर ती 360 येईल। आता XY पहिला EX म्हटलं, GY म्हटलं, पहिला E जो आहे तो X म्हटलं, नंतर GY नाही होत आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी Gला Y म्हटलेला आहे, Xच होतो तो पण। आणि H जो आहे तो Y होतो, F पण Y होतो, पण तो आता XY लिहिलेलं आहे म्हणून XY लिहूयात। आणि हे सगळं मिळून किती येणार? 360 येणार। याचाच अर्थ 2 X झाले आणि 2 Y झाले मिळून 360, आणि त्या सगळ्यांचे अर्धे केले तर X अधिक Y बरोबर 180 असं येऊन जाईल। म्हणजे G अधिक H ही जी बेरीज आहे ती येऊन जाईल 180। आता दोघांची बेरीज 180 आलेली आहे, G आणि Hची। आता या ठिकाणी आपण पाहू शकतो G आणि H कोण आहेत? G हा कोण आहे आणि H हा कोण आहे, यांची बेरीज 180 आली। ते आंतरकोन आपल्याला दिसत आहेत आणि आंतरकोन यांची बेरीज 180 म्हणजे पूरक आहेत। याचाच अर्थ झाला की ही आणि ही रेख समांतर झाले, म्हणून बाजू EHE समांतर बाजू GF, कारण आंतरकोनाची कसोटी आपण या ठिकाणी वापरू शकतो। आता याचप्रमाणे आपण GFची बेरीज 180 दाखवू शकतो। GFची बेरीज 180, त्यामुळं G आणि Fची बेरीज 180 असल्यामुळं GH आणि FE ह्या दोन जोड्या एकरूप समांतर होतील आणि अशा बाजू समांतर झाल्यामुळे हा समांतरभुज चौकोन होईल।